श्री स्वामी समर्थ. ज्यांचे नाव घेऊन आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो आणि तुम्ही माझे सर्व व्हिडिओ मनोभावे ऐकता, त्यांचा प्रकट दिन सोहळा उद्या 10 एप्रिल बुधवार रोजी साजरा करण्यात येणार आहे. सर्वजण स्वामींची मनोभावे सेवा करत असतात. प्रत्येकाला त्याचे चांगले फळ मिळतच असते, हा सर्वांचा अनुभव आहे. उधळा गुलाल वाजवा रे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी. अशक्य ही सारे करीतो शक्य, एका क्षणात भिवू नकोस मी पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास श्री स्वामी समर्थ. उद्या सर्वच ठिकाणी महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण काही उपाय काय करायचे की ज्याच्यामुळे आपल्याला चांगले फळ मिळेल, ते उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. 3 उपाय आहेत. 3 पैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चैत्र शुक्ल द्वितीयेला स्वामींचा प्रकट दिन साजरा केला जातो. याच दिवशी स्वामी महाराज आपल्या भूतलावर अवतरित झाले होते आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या समस्यांचे निरासन त्यांनी केले होते. या दिवशी आपण स्वामींची भक्ती करतो, सेवा करतो आणि हे सर्व आपण मनोभावे करतो. आपल्याला होईल तेवढं आपण स्वामींच्या तारक मंत्राचे पठण करतो, त्यांची उपासना करतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट नाहीशी व्हावी यासाठी आपण स्वामींच्या भरपूर अशा सेवा करत असतो. याचप्रमाणे या दिवशी त्यांचा जास्तीत जास्त जप करणे, नामस्मरण करणे, पाठ करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरात करणी बाधा झालेली असेल, नजर दोष झाले असतील, नजर बाधा झाले असतील, लहान मुलं खूप चिडचिड करत असतील, त्यांनी जास्तीत जास्त या दिवशी वल्गा सुप्तम या सूत्राचं पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे कालभैरवाष्टक 11 आवर्तने तुम्हाला करायचे आहेत. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे आपले स्वामी समर्थ महाराज म्हणणारे यांच्या या प्रकट दिनाच्या दिवसापासून आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. आपण जर का या दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात केली तर वर्षभर आपल्याला कोणतेही संकट येणार नाही. तुमच्या जीवनात तुम्हाला तुमचं नशीब जर का साथ देत नसेल तर उद्या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. हे उपाय ते तुम्हाला करायचे आहेत आणि तुमच्या जीवनाला सुखी बनवायचं आहे. हे उपाय केल्यानंतर तुमचं नशीब त्याला बळ प्राप्त होईल, तुमचं भाग्य तुम्हाला साथ देऊ लागेल. याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर का निगेटिव्ह ऊर्जा असेल, काही वास्तुदोष असेल तरी देखील तुम्ही हे उपाय करू शकता. तुमच्या घरामध्ये जर का पैसा येत नसेल, पैशाचे खूप प्रॉब्लेम्स असतील, आलेले पैसे टिकत नसतील, खर्च होत असतील, धनात वाढ होत नसेल किंवा पगार वाढ होत नसेल, पैशाच्या बाबतीत तुम्हाला कोणतीही समस्या असू द्या, त्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. उद्या हा उपाय तुम्हाला सूर्यास्तानंतर करायचा आहे. सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. यासाठी तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक स्टीलची वाटी घेतली तरी चालेल. या वाटीमध्ये तुम्हाला 5, 7 किंवा 9 कापराच्या वड्या घालायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर खूप चांगले, नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला फूल असलेल्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. 5 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा घरातील निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करण्याचे काम करते, खेचून घेण्याचं काम करते. घरातील निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी त्याचा जास्त उपयोग होत असतो. आपण अमावस्याला पौर्णिमेला देखील हे उपाय करताना लवंगाचा वापर करत असतो. तर आपल्याला 5, 7 किंवा 9 कापूरवड्या घ्यायच्या आहेत. यामध्ये 5 अखंड लवंगा टाकायच्या आहेत. हे सर्व घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचे आहे आणि खूप साधी सोपी सेवा करायची आहे. 108 वेळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे किंवा मग श्री वल्गा सुप्तम तुम्हाला म्हणायचे आहे. जर तुम्हाला म्हणता येत नसेल तरी तुम्ही यूट्यूबला लावूनसुद्धा ते ऐकू शकता, श्रवण करू शकता. ते झाल्यानंतर किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे.
त्यानंतर त्याचा धूर तुम्हाला टॉयलेट बाथरूम सोडून सर्व रूममधून फिरवून आणायचा आहे. टॉयलेट बाथरूम सोडून बाकीच्या सर्व रूम जेवढ्या आहेत तुमच्या त्या सर्व रूममधून हा धूर कापूर आणि लवंगाचा फिरवून आणायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत की ज्याच्यामुळे निगेटिव्हिटी तुमची बाहेर जाईल. हा उपाय करत असताना खाली एक प्लेट घ्या म्हणजे तुमच्या हाताला चटका बसणार नाही. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला थोडा वेळ हे जे आहे ते ठेवायचे आहे. हे सर्व करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. या मंत्राचं नामस्मरण करत आपल्याला सर्व वस्तूंचा धूर आपल्या घरामध्ये फिरवून आणायचा आहे. नंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे. बघा, हा उपाय दिसायला साधा सोपा जरी असला तरी अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. यामुळे आपल्या घरात असलेले सर्व निगेटिव्ह ऊर्जा, वास्तुदोष हे खेचून घेण्याचं काम सर्व वस्तू करत असतात. त्यामुळे हा उपाय आपल्याला उद्या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. यानंतर यात शिल्लक राहिलेली राख आपल्याला बाहेर फेकून द्यायची आहे. निर्माल्यात फेकून देऊ शकता, झाडाखाली तुम्ही राख टाकून देऊ शकता आणि हे जे भांडं आहे ते तुम्ही परत पण यूज करू शकता. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. सर्वांनी मनोभावे हा उपाय करा. हा उपाय तुम्हाला भरभरून फळ देणारा असणार आहे. कारण उद्या स्वामी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पृथ्वीवर अवतरलेलं असतं. खूप मोठ्या सात्विक लहरी या आपल्या पृथ्वीवर जास्त प्रमाणात पसरलेल्या असतात. त्यामुळे उद्याच्या दिवशी तुमच्या घरातील सर्व गोष्टी काढून टाकण्यासाठी म्हणजे सर्व निगेटिव्ह गोष्टी काढून टाकण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. कापूर दिसायला आपल्याला साधा सोपा जरी दिसत असला तरी कापराचे महत्त्व खूप आहे. कापराला खूप असे महत्त्व आहे. कापरामध्ये खूप निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याचे किंवा आपल्या घरात धनाची आवक निर्माण करण्याची अनुभूती तुम्ही नक्कीच अनुभवू शकता. मी स्वतः अनुभवलेली आहे. बघा, या कापराच्या उपायामुळे तुमच्या घरात धनाची आवक तर होईलच व तुमच्या घरातील गरिबी हळूहळू निघून जाईल. एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण त्याच्या कष्टाला फळ मिळत नाही. जर हा उपाय सातत्याने तुम्ही केला तर बघा, तुमचं नशीब चमकायला वेळ लागणार नाही. 100% याचे रिझल्ट आहेत. तुमचं नशीब नक्की उजळून निघेल. हा उपाय करताना कोणताही भेदभाव नाही. श्रीमंत लोकांनीही हा उपाय करायचा आहे, गरीब लोकांनीही उपाय करायचा आहे. श्रीमंत लोकांनी कशासाठी करायचा आहे की आपलं जे धन आहे ते व्यवस्थित आपल्यापाशी राहावं म्हणून हा उपाय करायचा आहे. गरीब लोकांनी का करायचा आहे की आपल्या मागची पीडा दरिद्री सर्व निघून जावी आणि आपलं घर धनधान्य पैशाने भरून निघावं म्हणून हा उपाय करायचा. बघा, आता दुसरा उपाय आपण बघणार आहोत. जर हा उपाय आपल्या घरात जर पटत नसेल, क्लेशवाद असतील, भांडण होत असतील, सुख शांती नसेल, समृद्धी नसेल तर यासाठी हा आवर्जून उपाय करायचा आहे. आपल्याला 5, 7, 9 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. यावर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आणि हा कापूर आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. हा कापूर तुम्ही उद्या सकाळी प्रज्वलित करू शकता, संध्याकाळी करू शकता. तुम्ही दोन्ही वेळेस हा उपाय करू शकता. तुम्ही हा उपाय आजपासून देखील करू शकता. त्याचप्रमाणे स्वामी समर्थांच्या प्रकट दिन झाल्यानंतर देखील 4-5 दिवस सलग हा उपाय तुम्ही करू शकता. बघा, या उपायामुळे तुम्हाला तुमचं भाग्य, तुमच्या नशिबाची साथ मिळेल. त्याचप्रमाणे तुमच्या घरातील क्लेश, भांडणं या कापूर जाळल्याने निघून जाणार आहे. तर हा उपाय सलग 4 ते 5 दिवस देखील तुम्ही करू शकता. त्याचे फळ तुम्हाला चांगले मिळेल. प्रत्येक अमावस्येला, पौर्णिमेला हा उपाय तुम्ही करू शकता. आणि ज्यांच्या घरात खरंच या गोष्टी मनोभावे केल्या जातात त्यांना नक्कीच याचे अनुभव आलेले आहेत. तिसरा आणि शेवटचा उपाय, तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला कापराचं थोडंसं तेल टाकायचं आहे. कापराच्या तेलाचे काही थेंब टाकायचे आहेत किंवा जर ते अवेलेबल नसेल तर तुम्ही एक कापूरवडी घ्या, त्याची पावडर करा आणि ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. आता आपण सकाळी देवांच्या वस्तूला आंघोळ न करता स्पर्श करत नाही. मग तुम्ही कापूर आदल्या दिवशी काढून ठेवू शकता आणि तो कापूर तुम्ही सकाळी आंघोळीच्या आधी तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता. यामुळे देखील तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा, तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होणार आहे. तुमच्या शरीराचे शुद्धीकरण होणार आहे. आणि यानंतर तुम्ही जे पण काही उपाय करा याचे रिझल्ट हे 100% तुम्हाला भेटणार आहेत. फक्त हे सर्व उपाय करताना पूर्ण श्रद्धेने, पूर्ण मनापासून, किंतु परंतु न करता तुम्हाला मनोभावे करायचे आहेत. जर का तुम्ही हे मनोभावे उपाय केले तर यांचा रिझल्ट तुम्हाला खूप छान बघायला मिळणार आहे. पूर्ण विश्वासाने तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली, हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की ज्याच्यामुळे त्याचे पुण्य तुम्हाला मिळेल.
तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.